Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस प श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण गावठी मेथीची भाजी कशी करतात ती पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे आणि कृती ते आपण पाहू. सर्वप्रथम वहिनींनी मेथी धुवून घेतली आहे आणि ती जी मागची देठं आहेत मागची देठं आहेत ती वहिनी काढत आहे. ही पहा, हे बघा, अशी मेथी असते. अजून परत एकदा धुवायचे तिला. साध्या पाण्यामध्ये एकदाच धुवून काढले वहिनीनी. अशी असते ही बघा. त्याला दाणे पण आहेत थोडे थोडे, है ना. तर आपण भेटू थोड्या वेळाने. मी इथे मेथी बारीक चिरून घेतलेली आहे. धुवून स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतले परत, आणि त्यामध्ये छोटे तुकडे बटाट्याचे केलेत. एक बटाटा आहे त्याचे बारीक बारीक तुकडे केलेत. आणि शिजायला पाहिजे म्हणून केले हां, शिजायला पाहिजेत म्हणून ते केलेले आहेत. ह्याच्यात की आता आपल्याला पाणी नाही आणि भाजी टाकायचं. पटकन होते. त्यासाठी लागलेलं आपल्याला 2 कांदे बारीक चिरलेले, मिरची, कढीपत्ता, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. जर तुम्हाला आवडत असल्यास मेथीच्या भाजीला तर तुम्ही घाला ती, अगर घालू नका. तर आपण भेटू थोड्या वेळाने. आपलं तेल कढईचं तापलेलं आहे. साधारण 2 चमचे बारीक मी तेल टाकलं आहे. त्यामध्ये टाकतो राई जिरं थोडंसं फोडणीसाठी. तेल आपलं चांगलं तापलं आहे. हळद, आता मी टाकणार आहे लसूण, लगेच कढीपत्ता सुद्धा टाकतो त्याच्यात. आणि मिरची पण टाकतो लगेच. मेथीची भाजी थंडीच्या दिवसामध्ये खाण्यात चांगली आहे. ती स्नायूंसाठी चांगली मानली जाते. पावसाळ्यात आणि थंडीत ही मेथीची भाजी खातात. आणि ही जी आज आम्ही मेथीची भाजी केली, ती भाजी गावठी मेथी आहे. बाजारामध्ये मोठ्या पानांची सुद्धा मेथी मिळते. त्याची सुद्धा भाजी छान होते. मेथीचे पराठे, भटले, भाजी, भजी असे विविध प्रकार होतात. कांदा चांगला परतून घेऊया आपण तांबूस होईपर्यंत. लगेच त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत, जेणेकरून आपला कांदा शिजून जाईल. मीठ जरा थोडंसंच घ्यायचं आहे. आणि आपल्याला या भाजीला पाणी घालायचं नाहीये. साधारण 1 चमचा बारीक मी मीठ घेतलंय. कांदा परतून घेऊ आपण. आणि हा वरचा जो बटाटा आहे तो मी टाकून घेतो. पण बटाटा शिजायला वेळ जाईल. तुम्ही वाटल्यास बटाटा शिजवून सुद्धा घेऊ शकता, पण शिजलेला बटाटा तो बरोबर लागणार नाही, जास्तच शिजेल मग भाजीत. परतून घेऊ आपण भाजी. ही कांदा हा
कांदा शक्यतो पालेभाज्यांना जास्तच घ्या. हां कांदा चांगला परतून घ्यायचा. तुम्ही वाटल्यास 5 मिनिटं झाकण ठेवू शकता त्याच्यावर. मी आता टाकू लगेच मेथी. शिजू दे ना, झाकण ठेवू मग. मी आता ह्याच्यावर झाकण ठेवतो. आपण भेटू लगेच. कांदा आपला शिजलेला आहे, बटाटा पण थोडासा शिजलाय. आता मी ह्याच्यामध्ये मेथी टाकतो. ही मेथी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे. मेथीवर पाणी टाकायचं नाही आपल्या भाजीला. मेथीला पाणी सुटतं. पालेभाज्यांना कधीच पाणी टाकायचं नाही. आपण ढवळून घेऊ. आपण भाजीला मीठ अंदाजानुसारच टाकलेलं आहे मेथीच्या प्रमाणे. आपल्याला आता परत मीठ टाकायला नको. आधीच मी टाकून घेतलंय मीठ. वरणात टाकलंय, बघितलं नाही. आज आमच्याकडे गोडवरण, मेथीची भाजी आणि भात. आज वहिनी कामाला गेली, तिथं येताना मेथी घेऊन आली, तिला आवडली तर. मी म्हटलं आपण लगेच रेसिपी दाखवूया. पण आता सीझन आहे ना चालू म्हणून. ही बघा अशी ढवळून घ्यायची. परत झाकण आपण ठेवूया त्याच्यावर. आता हे जरा जास्त वेळ ठेवायला लागेल. भेटू थोड्या वेळाने. ते तयार आहे का बघूया. वा, मस्त सुगंध पसरला. बघा बिना पाण्यावरची मेथीची भाजी आहे ना, कशी सुक्की झाली. बटाटा आपला शिजलाय. अरे वाफ येते. बघा बटाटा आपला शिजलाय. आता आपण त्याच्यामध्ये ही कोथिंबीर आहे ती टाकू. कोणी घालत नाही कोथिंबीर, कारण मेथी पण हिरवीच असते. आम्हीच घालतो. मनात आलं तर घालायचं, कारण कधी कधी आठवणसुद्धा होत नाही आम्हाला कोथिंबीर असून घालायची. थोडीशी परतून घेऊ. आपली भाजी तयार आहे मेथीची. ही भाजी डब्याबरोबर सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि ही पौष्टिक भाजी आहे मेथीची. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.